जुई, हम्म. आलापच्या आईला सगळं आवडलं असेल ना? हो, पण असं का विचारतेस? अगं नाही, साखरपुडा कुठे करायचा असा जेव्हा विषय निघाला तेव्हा त्या ठामपणे म्हणाल्या की आमच्या घरी करूया. आणि आलापची वहिनी ती सुद्धा म्हणाली की आपलं हे घर लहान पडेल म्हणून. हो आई, वहिनी जे बोलल्या ते मला पण थोडं खटकलंच. अगं पण काकूंचं तसं काहीच नाहीये. मला मान्य आहे की त्यांचं घर मोठं आहे, तिकडे सगळं सुटसुटीत होईल, पण आपण सुद्धा हे करू शकलो असतो ना. अगं आई, काकू बोलल्या नाहीत का त्यांचे पाहुणे खूप असतील म्हणून कदाचित त्यांनी ठामपणे सांगितलं असेल. तू नको ग एवढा विचार करूस. ठीक आहे. हे घ्या, हेल्प फ्रॉम माय साइड. आणि माझ्याकडून पण. अरे आलाप, तू कशाला घेऊन आलास हे? हो त्यात काय काकू, जसे काका घेऊन आले तसं मी. अरे पण कशाला? अगं कशाला काय, करू दे, लग्नानंतर करायला लागतं रे बाबा. राहू दे. हा, काय राहू दे? आलाप, लग्नाआधी आपण बायकोचे सवंगडी, लग्नानंतर घरगडी. अरे काय बोलतोयस कैलास? आलाप, जुई तशी नाहीये रे. बाबा, उगाच त्याला आधीपासून घाबरवू नको. हे बघ जुई, मी अजिबात घाबरवत वगैरे नाहीये. मी फक्त सत्य परिस्थिती सांगतोय. आता माझंच घे ना. तुझं काय रे? तुला कधी मी घरातली कामं करायला सांगितली? बघितलंस, हे असं आहे, जरा काही बोलायला गेलो तर जमाव अंगावर आल्यासारखी अंगावर येते. मग मी बिचारा गप्प. अच्छा, म्हणजे आता लग्नानंतर मी पण विचार होणार का? प्रश्नच नाही, याला पर्याय नाहीये. हे बघ, पुरुषांच्या वाढीच्या या सगळ्या अटळ स्टेजेस आहेत. बाळ, कुमार, तरुण, पुरुष, बिचारा, म्हातारा. ओके ओके, म्हणजे आता मी पण बिचारा या स्टेज मध्ये एंटर होणार आहे. तर आला, तू पण बाबाच्या नादाला लागतोयस. हा, ये बिचारा स्टेज सुरू होते तुझी. व्हेरी गुड. लिहिते. व्हेरी गुड. मम्मा आता बस झाला ना स्टडी, बाकीचा स्टडी उद्या करते. उद्या काय उद्या? उद्या स्कूलला नाही जायचंय? नाही, हल्ली तू रोज हे बोलतेस हं, शाळेत जायचं नाही म्हणून. उद्या खरंच त्यांना शाळेत जायचं नाहीये. उद्या काय? मम्मा तू गेस कर, उद्या काय? उद्या 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 सांता क्लॉस येणार आहे. अच्छा, म्हणजे उद्या क्रिसमसची सुट्टी आहे तर. येस मम्मा, आता बाकीचा स्टडी उद्या करूयात. अजून मला माझी विश लिहून सॉक्स मध्ये टाकायची आहे आणि सॉक्स विंडोला पण बांधायचा आहे. त्याने काय होईल? त्याने सांता येतो आणि माझी विश पूर्ण करून जातो. यावेळेस मी सांताला बघायला जागी राहील. हा, तू जागी राहा, पण आत्ताच्या आत्ता स्टडी कम्प्लीट कर. उद्या करते ना, उद्या पण सुट्टी आहे. सुट्टीवरून आठवलं, एक मिनिट. गंधार, हॅलो हॅलो, मला कुठेही जायचं नाही उद्या, मी पण घरातच आहे. उद्या नाही, तू आज जाणार होतास. कुठे? अरे विसरलास? अरे साखरपुड्यासाठी ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी लागणार आहेत, संध्याने त्याची एक लिस्ट बनवून तुला दिली होती ना? हो, मी कालच दिली. हा, मग ती आहे माझ्याकडे. मग त्याची काय फ्रेम करून म्युझियम मध्ये लावणार आहेस? नाही. हे बघ गंधार, तू आज जाणार होतास त्या गोष्टी आणायला. अरे उद्यापासून क्रिसमसच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. अगं हो, क्रिसमसची सुट्टी म्हणजे काय मे महिन्याची सुट्टी नव्हे. पण सुट्टी आहे ना, ते काय मला माहित नाही. तू आजच्या आज जायचंय सामान आणायला, नंतर मला ऐकून घ्यावं लागेल. हो, जातो जातो. आमच्या घरातली सगळी कामं आम्ही सगळे मिळून करतो. आमच्यात असं काही नाही कोणाची मक्तेदारी वगैरे. है की नाही का? है की नाही का? बरं, आता मजेचा विषय राहू दे. मला सांग आलाप, तुला अंगठीचं डिझाईन आवडलं ना? आणि मुख्य म्हणजे आजचा बेत व्यवस्थित झाला ना? अहो काकू, सगळं एकदम व्यवस्थित होतं. बरोबर ना जुई? आजचा बेत एकदम #परफेक्ट. हा, फक्त काकूंनी सिलेक्ट केलेलं डिझाईन सुद्धा चांगलंच होतं.
एक मिनिट, डिझाईन बदलायचं वगैरे आहे का? सांग, लगेच सांगूया आपण टिके करा ना. नाही बाबा, तसं नाहीये. आत्ताच ही डिझाईन चांगलंच आहे. हो खरंच चांगलंय, मलाही तेच आवडले. आणि लेटेस्ट आहे. आईला कसं ते ट्रेडिशनल होतं म्हणून आवडलं. पण जुई तुला आवडलंय ना, हो. मग झालं तर. अमृता, माझा मोबाईल कुठे आहे ग? अरे मला माहिती नाही, असेल बाहेर. हो ना, चल तुला माझ्या मोबाईल मधलं काहीतरी दाखवायचंय. अरे एवढी भांडी घासते आणि मग येते. नको, अर्जंट आहे, आता लगेच दाखवायचंय. चल अरे चल ग, चल लवकर. अरे हो, हात तर धुवू दे. मग धू लवकर, चल 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 अरे. चल चल. कॅरी ऑन बिचारा. बाबा हुशार आहेत हा तुझे. का रे? जाऊ दे, तुला नाही कळणार. आणि काय रे आला, तू बिचारा काय? अरे मी असं वागेन का तुझ्याशी? आता सगळं ओके ओके म्हणशील, नंतर मी बसलोय आपला भांडी घासत, आणि तू आपले किटकोटचे व्हिडिओज बनवतेच आहे. ते फक्त अमावस्येला. काय? म्हणजे एक ठरलेल्या दिवसाला. कसं आहे ना आला, माझ्यावर पण घराची जबाबदारी असेल ना. हो तर. म्हणजे जुई भोळे जुई देसाई झाल्यानंतर देसाई घराची जबाबदारी ही जुई देसाईवर येणारच. झेपेल ना जबाबदारी? त्या गोष्टींचा मी विचारच नाही केला कधी. नाही म्हणजे बघ ना, इथे काही झालं तरी आई बाबा आहेत सांभाळून घ्यायला, समजून घ्यायला. पण तिथे मला सगळ्यांना समजून घ्यायचंय, सांभाळून घ्यायचंय. टेन्शन आलंय? थोडंसं. हॅशटॅग टेन्शन फ्री. सुई, मी आहे ना तुझ्यासोबत. तुझ्या सगळ्या गोष्टींना समजून घे. तू तुझी प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत शेअर करू शकतेस. आय लव्ह यू आला. जुई, आपण खरंच कन्फर्म आहोत ना? नाही, मला थोडा विचार करावा लागेल. कर कर, नाहीतरी तू इच्छाधारी आहेस ना. मला सांग, एक साप आणि माणूस यांची जोडी कशी होणार? आणि झाली तर आला. सगळ्यात आधी मी पळून जाईन, कारण सरपटणाऱ्या प्राण्यांच्या मी वाऱ्यालाही उभा नाही राहू शकत. पण जुई सोबत तर राहशील ना? तो तर मी नेहमीच असेल ना. आला, पण खरंच आता जे तू मजेत बोललास ना, तेच वास्तव आहे. कसं सांगू तुला? दादा, वहिनीचा आवाज चढला की तुझा गेम ओव्हर होतो ना. हळू बोल, हळू बोल. तिने ऐकलं ना तर ती एंड व्हायचा. आणि तो मोबाईल आण. अरे हे बाबा. जातो म्हणून तू जागच्या जागीच बसून राहिलायस. हो हो जातो म्हणजे जातोच आहे मी, ते प्लॅनिंग करतोय. आता कसलं प्लॅनिंग? तुला काय मी हिमालय शिफ्ट करायला नाही सांगितलंय? नाही नाही, म्हणजे ते खूप वस्तू आणायच्यात ना, तर वेगवेगळ्या दुकानात जावं लागेल नाही का. मग ते आधी कुठल्या दुकानात जायचं वगैरे हे सगळं प्लॅनिंग करावं लागतं. हा, आणि मी उदय आणि आलापला सोबत नेतो. उदय दादा नचल्या, आलाप दादा एवढ्यात काही येत नाहीत. का? अव ते सासूरवाडीला थांबलेत, एवढ्यात कशाने येते? फोन केला की येईल लगेच, त्यात काय. नाही नाही, तो आता भोळ्यांचा झालाय. तू बोलत काय बसलाय? जा ना पटकन. हो हो जातोय जातोय. चल चल, आता जावंच लागेल. तुमच्या होम मिनिस्टर तापल्या ना तर आमचं सरकार कोसळवायचं. चल 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 चल. पटकन कंप्लीट करा, थोडस राहिलंय. कुछ का
काली घटा में छुपके भी बिजली झलक दिखला ही जाती है, जो दिल की बात होती है, समझे, जो दिल की बात होती है नजर तक आ ही जाती है. ओपी नय्यर आणि रफी साहब, वाह वाह. बर का, नंतरची ओळ तुझ्यासाठी होती. जो दिल की बात होती है नजर तक आ ही जाती है. माझ्यासाठी कशाला? कसं आहे ना मालती, माणसाच्या मनात एक चाललं असेल आणि डोक्यात काहीतरी वेगळंच चाललं असेल तर मग हे असं होतं. अगो बाई, चुकून उलट कवर घातलं वाटतं. द्या मी घालते. चुकून नाही, मनातल्या विचारांमुळं. बोल, काय चाललंय तुझ्या मनात? माझ्या मनात हो, मी आता तुझ्या मनातच विचारणार ना ग. मुलांची मनं ओळखायला त्यांची त्यांची हक्काची माणसं आली आहेत. माझ्या मनात काही नाही हो. मालती, गेली किती वर्ष संसार करतोय मी तुझ्या बरोबर, एवढं तर मी नक्कीच ओळखतो ना तुला. आलापचं लग्न व्यवस्थित पार पडेल का याचाच विचार करतेस ना? मी आलापचा विचार करते. आलापचा? अगं, आलापच्या आयुष्यात सगळं चांगलंच घडतंय. जुई सारखी एवढी छान मुलगी जिच्यावर त्याचं खूप प्रेम आहे, ती त्याच्या आयुष्यात येते. आणखीन काय हवंय? अहो, हाच तर विचार येतो ना मनात. जुईचं आलापवर प्रेम आहे, त्यालाही ती खूप आवडते. दोघंही एकमेकांना समजून घेतात. पण ह्या सगळ्यात माझा आलाप माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना? मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे मालती. आलाप हा तुझा मुलगा आहे आणि मुलगा कधी आईपासून दूर जातो का ग? आईपेक्षा सुद्धा महत्वाचं वाटणारं कोणी आयुष्यात आलं तर जाऊ शकतो ना हो. माझा आहे ना, तू आणि मी, आपण दोघांनी मिळून आपल्या मुलांवर केलेल्या संस्कारांवर जास्त विश्वास आहे. आणि हे संस्कार मुलांना आई वडिलांपासून लांब जायला नाही शिकवत, तर उलट त्यांना हातात हात घट्ट धरून आपल्या सोबत न्यायला शिकवतात. पण त्यांच्या आयुष्यात येणारी व्यक्ती तशीच असेल असं होत नाही ना. आता गंधार आणि प्राजक्ताच बघा. हे बघ, प्रत्येक नात्याची आपापली एक लय असते आणि त्या लयीतच ते नातं पुढे सरकत असतं. गंधार आणि प्राजक्ता यांच्या नात्याची लय वेगळी, आलाप आणि जुई यांच्या नात्याची लय वेगळी, आणि तू आणि आलाप तुमच्या आई आणि मुलाच्या नात्याची लय वेगळी. आणि आता राहिला प्रश्न की त्यांच्या आयुष्यात कोणीतरी नवीन आल्यामुळे तुमच्यातलं नातं दुरावलं जाईल का ह्याचा. तर मला वाटतं आयुष्यात कोणीतरी नवीन आल्यामुळं जुन्या नात्यांची गणितं बदलत नाहीत मालती. थोडक्यात म्हणजे एखादा गायक जर आधी शास्त्रीय संगीतातलं एखादं गाणं गायला आणि नंतर आधुनिक चालीतलं एखादं गाणं गायला, तर याचा अर्थ तो आधी गायलेलं शास्त्रीय संगीतच विसरला असा तर होत नाही ना. असं असेल तर चांगलंच आहे. पण माझ्यातल्या आईची एकच इच्छा आहे की माझ्या मुलांच्या मनात थोडीशी का होईना पण आईसाठी जागा असावी. आईचं स्थान त्याच्या मनातून दुरावू नये, कारण माणसं दुरावली गेली की खूप त्रास होतो हो. मालती, असं काहीही होणार नाही. उगाच काहीतरी विचार डोक्यात आणू नकोस. आणि कुणीही नसलं तरी मी आणि माझं गाणं आहोतच ना तुझ्यासोबत. अच्छा, इथे पण गाणं आहेच का? हो, हे बघ, गाणं आणि झोप यासारखं सुख नाही, त्यातल्या एका सुखाच्या मी आता अधीन व्हायला जातोय. चल, जास्त विचार करत बसू नकोस, झोप आता बघू शांतपणे. गुड नाईट. असले विचार तेव्हाच येतात जेव्हा आपली माणसं दुरावल्यासारखी वाटतात. अंतरा, 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 जा जोई जा. तिला घरी हॅशटॅग सुखी रा जोई सुखी रा. हे काय ग नवीन तुझं? नवीन नाही, तू सासरी चालली आहेस ना? कोण बोललं? कोण बोललं काय? कोण बोललं?
हाक तर तशीच मारत आलीस ना, अंतरा अंतरा मैं जा रही हूँ अंतरा. ऐक गप्प नौटंकी. बरं मला सांग, दुपारी कुठे गायब होतीस? नाही, पद्या काका मला बोलले की बँड्राला काहीतरी कामानिमित्त गेलीये. हो. कसलं काम होतं ग? अगं ते किटकॉट वाल्यांची आहे ना जनरिक मीट होती, तिथे गेलेले. ते मग तू मला नाही सांगितलंस. तू आली असतीस. तसंही साधा एक व्हिडिओ काढत नाहीये हल्ली, मग कशी येणार होतीस? आणि तसंही जुई, आज तुझ्या माहेरची आणि सासरची जनरिक मीट होती ना. हो. मग काय झालं? फुल कांदे पोळ्याचा कार्यक्रम झाला असेल ना. तो तिने आणि आलापनी आपापसातच केलाय. त्यांनी एकमेकांना पसंत केलंय ना. काय काकू, तू पण ना. अंतरा, गेस व्हॉट, तुला माहितीये आज आम्ही अंगठ्यांचं डिझाईन फायनल केलंय. वा, कशा दिल्यात ग डिझाईन? एक मिनिट काकू, फोटोज आहेत माझ्याकडे, मी दाखवते. एक मिनिट. हे बघ डिझाईन. वाव, hashtag लेटेस्ट डिझाईन. एंगेजमेंट बँड अँड ऑल आज जुई. खूपच मॉडर्न डिझाईन आहे की ग. हो काकू, सगळ्यांना आवडलं. सगळ्यांचं राहू दे, आलापच्या आईला आवडलेत ना. म्हणजे त्या मला थोड्या पारंपरिक विचाराच्याच वाटल्या. हा, पण ते असं काही बोललं नाहीत आवडली नाही वगैरे. अगं सगळे हो म्हणाले म्हणून त्यांनी सुद्धा ओके म्हटलं असेल. पण त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे एकदा त्यांना विचार. हे असेच प्रसंग असतात जे आपल्याला सासूच्या मनात शिरायचा चान्स देतात. त्यांना थोडं विचारायचं, तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं. सासूला कसे जिंकावे क्लासेस आणि प्रिन्सिपल सविता दीक्षित. ए, तू गप ग. तुला पण हे सगळं करावं लागणार आहे. मी अजिबात नाही. माझ्या सासरची सगळी फॅमिली आहे ना किटकॉट करणारी असेल. जे काही बोलायचं असेल, सांगायचं असेल, सगळं किटकॉटवर. ओके. ए, सोड आता तुझं ते किटकॉट बंद कर. किती उशीर हा? आय एम सॉरी 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 आई. मला माहिती, मला लेट झालंय. आय एम व्हेरी सॉरी. कुठे होतास इतका वेळ? जुईच्या घरी होतो. एवढा वेळ? अगं सगळं आवरल्यानंतर काकांनी गप्पा सुरू केल्या. मग त्यांच्या साखरपुड्यामध्ये काय गमती घडल्या, काय किस्से घडले ते सगळं सांगत बसले, म्हणून उशीर झाला. बरं ठीक आहे, चल तुला जेवायला वाटते. जेवायला? अगं आई, दुपारच्या जेवणानंतरच माझ्या पोटात जागा नव्हती. पण खरं सांगतो, जुईच्या बाबांनी एवढा आग्रह केला ना, मग मला त्यांना नाही बोलता आलं नाही. मग तिकडेच त्यांच्यासोबत थोडं खाल्लं मी. पण आता खरंच नको मला, माझं पोट खूप भरलं. आला फोन करून सांगत जा रे. आय एम सॉरी, माझं चुकलं. पण तिकडे आम्ही गप्पा मारत बसलो आणि वेळ कसा गेला ना मला कळलंच नाही. बरं आला, तुला आणि जुईला साखरपुड्याच्या अंगठीचं डिझाईन आवडलंय ना? म्हणजे तुमच्या मनासारखं झालंय ना? अगं आम्हाला तर आवडलंच आहे, पण जुईच्या आईला ते खूप जास्त आवडलंय. म्हणजे सारखं त्या तेच बोलत होत्या. आवडलंय ना, मग झालं तर. बरं, व्यवहाराचं तू त्यांच्याशी बोलून घे एकदा. नाही म्हणजे आम्ही बोललो त्यांच्याशी, पण तू सुद्धा एकदा विचारून घेच. ओके, विचारतो मी. बरं, तुझ्या सुट्टीचं काय? साखरपुड्याच्या दिवशीच घेणार आहेस का आधी पण? ऐक ना, हे सगळं आत्ताच डिस्कस करायला हवंय का? म्हणजे आपण उद्या करूया ना ह्यावर चर्चा. काय ना, जुईच्या घरी खूप गप्पा झाल्या आणि आता मला झोप येते. प्लीज. बरं ठीक आहे. चलो, गुड नाईट. जुईकडे होतास याबद्दल काही नाही, पण एक फोन केला असतास तर कदाचित जुई सोबत होतास म्हणून आईला विसरला असशील.
येस मॅम. हो 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 मॅम, ती न्यूज कव्हर केली आहे मी. तुम्ही फक्त फीडबॅक पाठवा, तो महत्वाचा. येस मॅम, काळजी करू नका. ही नव्या वर्षाची नवी न्यूज फक्त आपल्या चॅनलवर असेल. येस येस. ओके, ठेवतो मी. हॅव अ गुड डे मॅम. बाय बाय बाय. तिने प्री स्कूलला का बोलवलं? एक ना, प्री स्कूलला बोलून कुठली नवीन शाळा घेते माझी. हॅपी क्रिसमस. हॅपी क्रिसमस. अरे हॅपी क्रिसमस. थँक्यू सो मच. अरे पण कोणी दिलंय? अरे अरे सगळे सेंटा क्लॉज कुठला आहे जो गिफ्ट देतोय? मेरी क्रिसमस. हॅपी क्रिसमस रिया. अच्छा, हा सेंटा क्लॉज आहे. येस, हा तो सांता क्लॉज आहे जो तुझ्या सगळ्या विश पूर्ण करेल. बघ नक्की. हॅशटॅग लॉक कर दिया जाए. ओके, मग माझी जुई नेहमी माझ्या जवळ राहावी. इथं नेहमीच आहे. हॅशटॅग हम आपके दिल में रहते हैं.